₹2,500 आणि सर वाढ होता पण बाकी सोडतो. नक्की सोडणार हो ना? नक्की सोडतो. नाही नाही, उगाच ना नाही, माझी माझं पळापळी झाली बरं का माझी. नाही. मी काल तुमची तिथं कानगावात 2 तास बसून आले. किती वाजता? 12. त्यावेळेस मग मी हॉस्पिटलमध्ये. आणि हा नंबर कोणाचा आहे? तुमच्या तिथला नंबर आहे. हे पहा, आज मांडवगण फराटा येथे आपले 7,000 रुपये पैकी काही रक्कम किती दिली सर? हे 2,500. 2,500 आत्ता हातात दिले आणि बाकीचे 1 तास बरं सोड. 1 तासभरात ऑनलाईन सोडताय. हा फोन इतक्या वेळा लक्षवेध उचलला- पतसंस्थेकडून उचललाच या नाही. महिलेला मी लावला, झालेला आम्ही त्रास बी लावला. त्याबद्दलची आपण एक असं बातमी नाही लावली होती आणि त्या अजून बातमीला कोणता? प्रतिसाद या 42. पतसंस्थेने दिला. 85-42 कुणाचा आहे? तर या बातमीमुळं संबंधित महिलेच्या आपल्या हक्काचे कष्टाची ठेव 7,000 रुपये या पतसंस्थेकडे अनेक वेळा हेल्पटे दिले जात होते. मानसिक त्रास होत होता 35, आणि त्यांच्या 42. कुटुंबामध्ये एक पेशंट आहे. तरी वैद्यकीय सेवेसाठी अशा पतसंस्थांमधून जर पैसे लोकांना वेळेत मिळत नसतील तर प्रत्येक जणाने मीडियाकडेच जायचं का आणि प्रत्येकासाठी मीडिया खरंच इतका वेळ देतो का असंही अनेक जणांना वाटतं. आणि आज असा अनुभव आला की संबंधित महिलेचे आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे हे कानगावला जाण्यासाठी सांगण्यात येत होतं, परंतु कानगावच्या शाखेतून संबंधित चेअरमन यांनी तेथील मॅनेजर यांना मांडवगण शाखेत पाठवून आज त्यांना हे पैसे आपले काही रक्कम दिली आणि काही रक्कम थोड्या वेळात ऑनलाईन सोडणार आहेत. आपला जन आवाज क्राईम न्यूज मांडवगण फराटा.